डिवाइन अँड डिकोड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्याचे राशी भविष्य बघणार आहे. प्रथम आपण पाहूया मेष राशीसाठी हा आठवडा कसा असणार आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात मेष राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात. काही महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. मेहनत केल्यास वरिष्ठांचे कौतुक मिळेल. आर्थिक बाबतीत उत्पन्न ठीक राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवल्यास नाते अधिक मजबूत होतील. आरोग्याच्या दृष्टीने थकवा किंवा डोकेदुखी जाणवू शकते, त्यामुळे विश्रांती घ्या. वृषभ वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा स्थिर आणि सकारात्मक राहू शकतो. व्यवसायात किंवा नोकरीत हळूहळू प्रगती दिसेल. आर्थिक बाबतीत एखादा छोटा लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि एखादी शुभ बातमी मिळू शकते. मित्रांसोबत भेटीगाठी वाढतील. आरोग्य चांगले राहील, पण आहार आणि झोप व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. मिथुन मिथुन राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात नवीन लोकांशी संपर्क वाढवण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पना कौतुकास्पद ठरतील. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा काळ आहे. मानसिक ताण कमी ठेवण्यासाठी योग किंवा ध्यान उपयुक्त ठरेल. कर्क कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कुटुंब आणि नातेसंबंधांसाठी चांगला ठरेल. घरातील वातावरण आनंदी राहील. नोकरीत स्थिरता राहील आणि कामे वेळेत पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत मध्यम लाभ होऊ शकतो. प्रवासाचा योग संभवतो. आरोग्याच्या दृष्टीने सर्दी किंवा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. सिंह सिंह राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात कार्यक्षेत्रात प्रगतीची चिन्ह दिसतील. नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. व्यवसायात नवीन योजना यशस्वी ठरतील. आर्थिक बाबतीत सुधारणा होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मात्र अहंकार टाळणे आणि संयम राखणे आवश्यक आहे. आरोग्य सामान्य राहील. कन्या कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मेहनतीचा असेल. कामाचा ताण वाढू शकतो, पण तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळू शकतात. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. पोटाच्या त्रासाची शक्यता असल्याने आहार सांभाळा. तुला तुला राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात व्यवसाय आणि नोकरीत काही नवीन संधी मिळू शकतात. भागीदारीत काम करणाऱ्यांना फायदा होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत नातेसंबंध अधिक दृढ होतील. प्रवासाचे योग संभवतात. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या. वृश्चिक वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा परिवर्तनाचा ठरू शकतो. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. काही जुने प्रश्न किंवा वाद मिटण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील वातावरण शांत राहील. मानसिक ताण कमी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि सकारात्मक विचार ठेवा. धनु धनु राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात भाग्याची साथ मिळेल. नवीन काम सुरू करण्यासाठी हा योग्य काळ आहे. व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, पण खर्च वाढू शकतो. कुटुंबियांचा पाठिंबा मिळेल. आरोग्य सामान्य राहील, पण थोडा व्यायाम करणे फायदेशीर ठरेल. मकर मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा स्थैर्य देणारा ठरेल. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने सांधेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. कुंभ कुंभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात सर्जनशील कामात यश मिळेल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. आर्थिक बाबतीत मध्यम लाभ मिळेल. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. आरोग्य चांगले राहील. मीन
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आध्यात्मिक आणि सकारात्मक ठरेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण तुम्ही त्या व्यवस्थित पार पाडाल. प्रेमसंबंधात आनंददायी क्षण मिळतील. आरोग्याच्या बाबतीत थोडा थकवा जाणवू शकतो. हे होतं या आठवड्याचे राशी भविष्य. तुमची रास कोणती आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. हा आठवडा तुमच्यासाठी कसा गेला हे देखील आम्हाला सांगा. आणि हो, अशाच साप्ताहिक राशी भविष्यासाठी डिवाइन अँड डिकोडला आजच सबस्क्राईब करा.